जय मल्हार. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अन्य सर्व मंत्रिमंडळातील मंत्री महोदय, अधिकारी आणि धनगर समाजाचे सर्व आजी माजी आमदार, उपोषणकर्ते, त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्य यांची महत्त्वपूर्ण बैठक विधान भवन नागपूर येथे पार पडली. या बैठकीमध्ये सरकारकडे हीच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावी. राज्य सरकारनं मान्य केलंय धनगर जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, तर राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की धनगर समाजाला एसटीचा दाखला द्या. याबाबत सरकार सकारात्मक आहे अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी मांडली. धनगर समाजाची आरक्षणाची लढाई ही दोन्ही बाजूने सुरू आहे, एक उच्च न्यायालयामध्ये आणि दुसरी रस्त्यावरची. उच्च न्यायालयामध्ये 8, 11 आणि 15 डिसेंबर अंतिम सुनावणी होती, परंतु 15 तारखेची सुनावणी रद्द होऊन 3 जानेवारी, 4 जानेवारी आणि 5 जानेवारी या 3 तारखा अंतिम सुनावणीसाठी निश्चित केलेल्या आहेत. सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने लोकवर्गणी करून वकील उभा केले होते. आता ज्या काही सुनावण्या राहिलेल्या आहेत त्याची सर्व फी सरकारनं द्यावी, तर सरकारनं त्याबद्दल मान्यता दिलेली आहे. सरकारनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या बाजूनं जे काय लागल ते मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे.